एका गावामध्ये एक 14 वर्षाची मुलगी आणि तिचे आई वडील राहत असतात. ते त्यांच्या संसारामध्ये एकदम सुखी आणि आनंदी असतात. गावाकडे बेरोजगारपणाचा जास्त प्रमाण असल्यामुळे तिच्या आई वडिलांना आणि तिला शहरामध्ये स्थलांतरित व्हावं लागतं आणि ती आणि तिचे आई वडील शहरामध्ये स्थलांतरित होतात आणि ते शहरामध्ये येऊन एक रूम भाड्याने घेतात आणि भाड्याने तिथे राहतात. ती मुलगी इयत्ता 8वी मध्ये शिकत असते आणि त्या मुलीचं वय तब्बल 14 वर्ष असतं आणि 2-4 दिवस झाल्यानंतर ते शहरात आल्यानंतर तिच्या आई आणि वडिलांना 2 वेगवेगळ्या हॉटेलमध्ये काम भेटतं आणि तिचे आई वडील दररोज सकाळी 6 वाजता हॉटेलवरती जायचे तर रात्री 11-12च्या दरम्याने घरी यायचे. त्या दरम्यानमध्ये ही मुलगी घरी राहत असते आणि या मुलीसोबत एक दिवस अशी गोष्ट घडते की जी गोष्ट ऐकून तुमच्यासुद्धा अंगावरती काटे येतील. तर मंडळी, ही घटना घडली आहे नागपूर येथे. तर सविस्तर जाणून घेऊया घटना. पीडित भाडेकरी 14 वर्षीय मुलगी 8वी वर्गात शिकत असते. ती तिच्या सावत्र आई आणि वडील यांच्यासोबत राहत असते. आई वडील हे दोघेही वेगवेगळ्या हॉटेलमध्ये कामाला जातात. त्यावेळी मुलगी ही घरी एकटी असते. काही दिवसापासून घरमालक प्रतीक असोल हा तिच्यावरती वाईट नजर ठेवत असतो. ती मुलगी दररोज सकाळी 8 वाजता शाळेत जायची आणि दुपारी 2ला घरी यायची. परंतु एक दिवस ती दुपारच्या वेळीस घरी येते आणि तिच्यासोबत अशी काही गोष्ट घडते की तो घरमालक असतो तिच्याशी तो वारंवार गोड बोलायचा, तिच्यासोबत मैत्री करण्यासाठी तिला दबावात टाकायचा, तिला मोबाईलवरती अश्लील चित्र दाखवून अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करायचा आणि तो दररोज दुपारी तिला घरी येऊन तसले व्हिडिओ दाखवायचा. आई वडील घरी नसताना वारंवार घरी येऊन तिच्याशी अश्लील संवाद साधत होता. तिला नको त्या ठिकाणी टच करायचा आणि एक दिवस शुक्रवारी सकाळी मुलीचे आई वडील कामावर निघून गेले. प्रतीक त्या मुलीला घरी एकटा बघून तिच्यासोबत शारीरिक संबंधांची मागणी करते, पण ती लहान मुलगी त्याला यासाठी नकार करते आणि तो प्रतीक बळजबरी नको तिच्यावरती तिचं तोंड दाबून नको तिच्यासोबत ते कृत्य करत असतो आणि तिच्यासोबत तो किमान 2 तास नको ते कृत्य करतो, नको तिच्या अंगाचे लचके तोडतो. आणि हे सर्व काही तू जर तुझ्या आईला सांगितलं, तुझ्या आईला आणि वडिलांना मी मारून टाकेल अशी धमकी त्या मुलीला तो भाडेकरी देतो. आणि मुलगी ही धमकी ऐकून घाबरते, कारण की त्या मुलीला तो सांगतो की तुझे आई वडील तिकडं कामगार नसल्यामुळे शहरामध्ये कामासाठी आलेलं आहे आणि तू जर कधी हे त्यांना सांगितलं तर मी तुला माझ्या घरातून बाहेर काढून देईल, असं तो भाडेकरी त्या मुलीला सांगतो. आईला जीवे मारण्याची धमकी तो देतो. सायंकाळी तिने आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला, कारण की ती गोष्ट ठेवून तिच्या मनामध्ये असं एक ओझं निर्माण झालं होतं. त्यामुळे तिने ते सर्व काही प्रकरण आईला सांगितलं. मात्र आईने घरमालक घरातून बाहेर काढून देतील म्हणून त्या आईने लगेच काही त्याच्यावरती कारवाई केली नाही. परंतु किती दिवस तरी ही आई बी सहन करेन आणि तिने सर्व काही तिच्या नवऱ्यालाही सुद्धा सांगितलं नव्हतं. सोमवारी ती मुलगी शाळेत गेल्यानंतर तिच्या एक शिक्षक चांगलेच ओळखीचे असतात आणि ते तिला चांगला जीवही लावतात आणि ती सर्व काही प्रकार घडलेला ती त्या शिक्षकाला सांगते. शिक्षकाने तिची पहिल्या वडिलांना शाळेत बोलवून माहिती दिली. त्याने पतीला मुलीसोबत सदकार पोलीस ठाण्यात पाठवून तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रतीकला अटक केलं. त्यांनी बलात्कार केल्याचं सुद्धा कबूल केलं. पण मित्रांनो, तुम्ही बघताय ना आपल्या महाराष्ट्रामध्ये काय घडतंय ते. बाहेरून राहण्यासाठी आलेल्या 14 वर्षीय मुलीवरती एका 20 वर्षीय पुरुषाने आरोप केला. तर हा आरोप असा घडतो की घर भाड्याने राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीचे तोंड दाबून घरमालक युवक तिच्यासोबत नको ते कृत्य करतो. या प्रकरणी
शंकरदार पोलीस तक्रारीविरुद्ध गुन्हा दाखल केला जातो. प्रतीक ओलसे 20 वर्षीय प्रतीक असोले या आरोपीचं नाव आहे आणि या आरोपीचं वय वर्ष हे असतं 20 आणि हा 20 वर्षीय तरुण त्या 14 वर्षीय मुलीसोबत घरी कोणी नसतानाही शारीरिक संबंध बनवतो आणि तिच्यावरती लैंगिक अत्याचार करतो. पण त्याला या सर्व गोष्टीची पोलीस शिक्षाही करते. पण त्या मुलीसोबत भविष्यामध्ये असं काही घडतं की पुढे तुम्ही ऐकून ते तुमच्यासुद्धा अंगाला काटे येतील. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन सनसनी आणि ताज्या बातमीसोबत. तोपर्यंत बघत राहा क्राईम मराठी आणि क्राईमपासून राहा अलर्ट. धन्यवाद.